बघा पुढील प्रश्न आहे, हा स्टँडर्ड प्रश्न आहे, प्रत्येक पोलीस भरतीला आहे तो क्वेश्चन. तर प्रश्न आहे, एका संख्येच्या 4/5 पटीमधून 3 वजा केले असता बाकी 45 येते, तर ती संख्या कोणती? आता ती संख्या आपण x कन्सिडर करू आणि तिच्या जर 4/5 पटमधून 3 वजा केले तर आपल्याला काय भेटणार? 45 भेटणार. अशी झाली मांडणी. तर इथं बघा 4x भागिले 5 वजा 3 बरोबर 45. ओके. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. इथं आपण असं इथं 1 असणार. 4xनी 1ला गुणलं तर हे 4x मध्ये वजा आहे ॲज इट इज. 3नी हे 5ला गुणणार, 5 3 15. हे भागिले होऊन जाईल 5 गुणिले 1 म्हणजे झालं 5. ओके. इज इक्वल्स टू 45. आता इथं 5 45ला मल्टिप्लाय होईल, 45 गुणिले 5 आणि हे 4x वजा 15 ॲज इट इज. जर आपण हे गणित केलं तर 5 5 25, 2 हात 5 चोक 20 आणि 2 22, 225. तर 4x. आता हे वजा आहे, इथं 15 इकडं आल्यावर प्लस 15 होऊन जाईल, प्लस 15. आता 225 आणि 15 किती झाले? 240 इज इक्वल्स टू 4x. म्हणजे x बरोबर हा 4 इकडं डिवाईड होऊन जाईल, 240 भागिले 4. इथं आपलं फायनल आन्सर असेल. आणि ते जर आपण केलं 4 1 4 4 7 24 आणि 0ला 0 हे येणार 60. आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 3.